नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण राज्य शासनाच्या माध्यमातून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 5ही महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात शासन निर्णय जाहीर करून सुद्धा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. तर काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 29 एप्रिल 2025 रोजी एप्रिल महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. पण 80% पेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झालेले नाहीत. तर बऱ्याच लाभार्थ्यांनी कमेंट करून सुद्धा सांगितलेलं आहे की त्यांनी डीबीटी ॲक्टिव्ह केलेली आहे, केवायसी पूर्ण केलेली आहे आणि सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा केलेली आहेत. तरी लाभार्थ्यांना जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4ही महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. तर यासाठी तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर कशी करायची आणि कुठं करायची? कारण हे लाभार्थ्यांचे हक्काचे पैसे आहेत आणि हे पैसे लाभार्थ्यांना मिळायलाच हवे. जर ही योजना सोडून आपण जर दुसऱ्या योजना बघितल्या, जसं की लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, PM किसान योजना, या सर्व योजनांचे पैसे एका क्लिकमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जर जमा होऊ शकतात, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे का जमा होत नाहीत? तर महाराष्ट्रामध्ये इतर ज्या योजना आहेत त्या योजनांसारखे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एका क्लिकमध्ये जायला पाहिजे. तर यासाठी तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी तुम्ही तक्रार केली पाहिजे. जर तुम्ही तक्रार केली नाही तर हे पैसे तुम्हाला वेळेवर कधीच मिळणार नाहीत. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4ही महिन्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत आणि ते जमा व्हावे यासाठी मी तुम्हाला एक नंबर दाखवतोय. त्या टोल फ्री क्रमांकावरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि त्यांना विचारणा करायची आहे आणि ते तुम्हाला व्यवस्थित सर्व माहिती सांगतील. संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला स्टेप बाय स्टेप कशी प्रोसेस करावी लागेल याबद्दलची सर्व माहिती व्यवस्थित ते तुम्हाला सांगतील. हा नंबर तुम्ही नोट करून घ्यायचा आहे. तर या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की मी या तालुक्यामधून बोलतोय आणि माझे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळत नाहीत. मी डीबीटी या दिवशी ॲक्टिव्ह केली आहे, तरी राहिलेले पैसे कधी मिळतील असा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. आणि त्यानंतर चांगल्या पद्धतीने ते तुम्हाला माहिती देतील आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रोसेस करायची आहे. तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेची तक्रार तुम्हाला करता येणार आहे. तर नक्की तक्रार करा. जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जर आले नसतील तर नक्की तक्रार करा. जर तुम्ही तक्रार केली तरच या योजनेमध्ये काहीतरी बदल होईल आणि पुढील हप्ते तुम्हाला वेळेवर मिळत जातील. तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.